महत्वाची बातमी, पंढरपूरची वारी जाणाऱ्या नव्याने तयार करण्यात आलेला पंढरपूर ते आळंदी मार्ग अवघ्या 1.5 वर्षामध्ये खचलेला आहे। यामुळे 10,000 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मार्गाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। विशेष म्हणजे ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम या दोन्ही पालख्या एकत्र येतात त्या दसूर पाटीजवळ हा मार्ग खचल्याचं दिसून आलेला आहे। केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरती आपण आहोत। आपण जर आता बघितलं तर याच ठिकाणी गेल्या वर्षी हा रस्ता खचला होता। गेल्या वर्षीच्या पहिल्याच पावसामध्ये पाण्याला वाट मिळाली नसल्यामुळे ही जी संरक्षक भिंत बांधलेली आहे ही भिंत कोसळली होती। त्याचबरोबर हा रस्त्याचा भराव देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोसळला होता। गेल्या 1 वर्षापासून खरं तर या रस्त्याचं आज काम सुरू आहे, मात्र अजूनही काम पूर्ण न झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। रस्त्याचं जर वैशिष्ट्य म्हणलं तर आषाढी यात्रा आता जवळ आलेली आहे। लाखोच्या संख्येनं भाविक याच रस्त्यानं पालख्या आपापल्या घेऊन जाणार आहेत। खरं तर हा 4 लेनचा रस्ता आहे, मात्र आपण जर बघितलं वाहतूक देखील आता एकाच बाजूने सुरू ठेवण्यात आलेली आहे। मात्र ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर होणं अपेक्षित आहे। मात्र हायवे अथॉरिटीनं मात्र ह्या ठेकेदारावरती त्वरित काहीतरी कारवाई करावी अशी मागणी देखील आता खरं तर भाविकातून केली जाते। आता खरं तर ही यात्रा जी आहे ती पावसाळ्यामध्ये असतील, त्यावेळी जरी मोठा पाऊस झाला तर पुन्हा कुठलीही मोठी दुर्घटना घडू नये त्या पद्धतीनं खरं तर हे काम उत्कृष्ट दर्जाचं काम अशी मागणी देखील आता भाविकातून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। वाकरीहून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी।